अजित पवारांनी छगन भुजबळांवरती निशाणा साधलाय। नव्यांना संधी दिल्याने काहींनी रोष व्यक्त केला असा टोला अजित पवारांनी फडणवीसांना लगावलाय। अजित पवारांच्या टोल्याला छगन भुजबळांनी प्रत्युत्तर दिलंय। नव्यांना संधी द्यायची होती तर मला निवडणुकीत उभंच का केलं असा सवाल छगन भुजबळांनी अजित पवारांना केलाय। छगन भुजबळ नसते तर राष्ट्रवादीची स्थापना झाली नसती। छगन भुजबळांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाल्यास संपूर्ण ओबीसी समाज नाराज आहे असं वक्तव्य प्रकाश शेंडगेंनी केलेलं आहे। तर सरकारने पुनर्विचार करून त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात घ्यावं अशी मागणी देखील केली। ओबीसी नेते छगन भुजबळांसाठी एकवटलेत। बिनकामाचं मंत्रिमंडळात घेऊन कामाचा नेता मात्र बाहेर बसवलाय असा हल्लाबोल ओबीसी नेत्यांनी केलेला आहे। तर भुजबळांसाठी रस्त्यावरती उतरण्याचा इशारा सुद्धा ओबीसी नेत्यांनी दिलाय। ओबीसी नेत्यांनी छगन भुजबळांच्या घरी येताच भुजबळांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली। यावेळेला भुजबळांच्या घरी ओबीसी नेत्यांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। अजित पवारांनी नवी खेळी खेळल्याचं पाहायला मिळतंय। भुजबळांना रोखण्यासाठी माणिकराव कोकाटे यांना थेट कृषी मंत्री करत दादांनी भुजबळांना जोर का झटका दिलाय। भुजबळांना कायम उघड विरोध करणारा नेता म्हणून माणिकराव कोकाटे यांची ओळख आहे। अजित पवार यांच्यावरती कोणतीही टीका केली तर ती मी खपवून घेणार नाही असा थेट इशारा नवनियुक्त कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी छगन भुजबळांना दिलाय। कृषी मंत्रीपद मिळाल्यानंतर माणिकराव कोकाटेंचं संपूर्ण नाशकात बॅनर्स लागलेले आहेत। मात्र या बॅनरवरून छगन भुजबळांचा फोटो गायब झाल्याने चर्चांना उधाण आलं। माणिकराव कोकाटेंच्या निवासस्थानाबाहेर लावलेले बॅनर्स चर्चेचा विषय बनलेले आहेत। कोकाटेंच्या बॅनरवरून भुजबळांचा फोटो गायब झालाय तरी भुजबळांचे कट्टर विरोधक सुहास कांदे यांचा फोटो कोकाटेंच्या बॅनरवरती असल्याने चर्चांना उधाण आलं। छगन भुजबळ मोठे नेते आहेत। भुजबळांची राज्याला आणि पक्षाला गरज आहे, त्यामुळे ओबीसी नेते भुजबळांची समजूत काढतील अशी प्रतिक्रिया गुलाबराव पाटलांनी दिली। छगन भुजबळ साहेब नाराज आहेत ही वस्तुस्थिती आहे, मात्र ते भाजपमध्ये येतील की नाही याबाबत सर्वस्वी निर्णय घेण्याचा अधिकार देवेंद्र फडणवीस घेतील असं वक्तव्य गिरीश महाजन यांनी केलं। राहुल गांधी उद्या परभणी दौऱ्यावरती येत आहेत। यावेळेला राहुल गांधी सूर्यवंशी कुटुंबियांची भेट घेणार आहेत। दादरमध्ये राज ठाकरेंच्या भाच्याच्या लग्न सोहळ्यामध्ये ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत। लग्न सोहळ्यामध्ये दोघांमध्ये कौटुंबिक संवाद सुद्धा झालेला आहे। दोन्ही भावांच्या भेटीनंतर पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात दोघेही एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाल्या। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या भेटीवरती नाना पटोले यांनी वक्तव्य केलेलं आहे। कोण कोणाला भेटतंय यापेक्षा जनतेचे प्रश्न काँग्रेससाठी महत्त्वाचे आहेत असा खोचक टोला पटोलेंनी लगावला। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीवरती संजय शिरसाट यांनी भाष्य केलेलं आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार नाहीत असं वक्तव्य शिरसाटांनी केलं आहे। एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातील वाद लवकरच संपेल अशी जिल्ह्याच्या विकासासाठी सगळे एकत्र येतील असा विश्वास रक्षा खडसे यांनी व्यक्त केला आहे। अमित शहांच्या वक्तव्याचा विरोधक विपर्यास करतायत, खोटा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला जातो असं म्हणत रक्षा खडसेंनी विरोधकांवरती निशाणा साधला। प्रणिती शिंदेंनी अमित शहांच्या वक्तव्याचा निषेध करत निशाणा साधलेला आहे। शहांच्या वक्तव्यामुळे सर्वांचीच मनं दुखावली गेलीत, त्यामुळे इथून लढाई सुरू झाली आहे। शहांनी राजीनामा देऊन माफी मागावी अशी मागणी प्रणिती शिंदेंनी केली। जगा धर्माच्या नावाखाली जितके अत्याचार झाले ते चुकीच्या समजुतीमुळे झाले असं महत्त्वाचं वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवतांनी केलं। जळगाव पालिकेतील पाईपलाईनसह भंगार चोरी करण्याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी आमदार राजू भोळे यांनी केली। सार्वजनिक बांधकाम विभागाची जबाबदारी हाती घेताच शिवेंद्रराजे भोसले ऍक्टिव्ह मोडवरती आलेले आहेत। बांधकाम विभागाकडून रस्त्याची आणि पुलांची कामं दर्जेदार होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील कारवाईला वेग आलेला आहे। हत्या प्रकरण हाताळण्यासाठी राज्य सरकारतर्फे विशेष सरकारी वकिलांची नेमणूक करण्यात आलेली आहे। विशेष सरकारी वकील म्हणून बाळासाहेब कोल्हे यांची नियुक्ती करण्यात आली। बीडमध्ये बदली झालेल्या पोलीस अधीक्षक अविनाश बारगळांच्या अडचणीमध्ये आता वाढ झालेली आहे। खासदार सोनवणे यांच्याकडून बारगळांविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल करण्यात आलेला आहे। राज्य सरकारचं खातेवाटप जाहीर करण्यात आलेलं आहे। खातेवाटप झाल्यानंतर पालकमंत्री पदाच्या जबाबदारीबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे। विशेष करून तीनही मंत्र्यांपैकी जळगाव जिल्ह्याची धुरा कोणाकडे येणार याबाबतची चर्चा सुरू झाली।
संभाजीनगरला 2 कॅबिनेट मंत्रिपदं मिळाली आहेत. भाजपकडून अतुल सावे तर शिंदे गटाकडून संजय शिरसाट यांना. मात्र अतुल सावेंनाच पालकमंत्रीपद मिळायला हवं असा दावा शिरसाटांचे समर्थक संजय केनेकर यांनी केला. पालकमंत्रीपदासाठी संजय शिरसाटांनी सुद्धा दावा केलेला आहे. छत्रपती संभाजीनगरचं पालकमंत्रीपद मलाच मिळणार असा दावा त्यांनी केलाय. भाजपासह शिवसेनेने सुद्धा दावा केल्याने संभाजीनगरचं पालकमंत्रीपद कोणाकडे जाणार याकडे सर्वांचंच लक्ष आहे. खातेवाटपानंतर आता पालकमंत्री कोण होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. बीडच्या पालकमंत्रीपदासाठी मुंडे भावंडांमध्येच रस्सीखेच असल्याच्या चर्चा रंगतात. रायगडचं पालकमंत्रीपद मलाच मिळणार असा विश्वास मंत्री भरत गोगावले यांनी व्यक्त केलेला आहे. सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा मंत्री झाल्यामुळे जनतेला आनंद झालाय असंही ते म्हणाले. नाना पटोलेंनी खातेवाटपावरून महायुतीवरती निशाणा साधलाय. महायुती सरकारची परिस्थिती कौरवांसारखी झालेली आहे. ते आपापसात लढूनच कार्यक्रम संपवतील असा खोचक टोला त्यांनी लगावलाय. तर आता हे पालकमंत्री पदासाठी भांडतील असा चिमटा नाना पटोलेंनी काढला. अतुल सावेंना मंत्रिपद मिळाल्यानंतर त्यांची पेढे तुला करण्यात आलेली आहे. यावेळेला देवाभाऊंमुळे मला तिसऱ्यांदा मंत्रिपद मिळालं असं म्हणत अतुल सावेंनी फडणवीसांचे आभार मानले. कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचं मीरा भाईंदरमध्ये आगमन झालंय. स्थानिक कार्यकर्त्यांसह माजी आमदार मुझफ्फर हुसेन यांनी सरनाईक यांचं जोरदार स्वागत केलं. दत्तात्रय भरणेंनी मंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर इंदापुरात त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळेला माईकवरती बोलण्याचा कंटाळा आलाय. बोलण्यापेक्षा आणि भाषणबाजीपेक्षा नागरिकांना न्याय मिळण्यासाठी प्रयत्न करेन असं वक्तव्य दत्तात्रय भरणेंनी केलं. शिवसेनेच्या वतीने सिंधुदुर्गात नितेश राणे आणि निलेश राणे यांचा नागरी सत्कार करण्यात आलेला आहे. यावेळेला नारायण राणे यांची देखील उपस्थिती होती. आकाश फुंडकरांना मंत्रिपद मिळाल्यानंतर त्यांनी त्यांचे दिवंगत वडील भाऊसाहेब फुंडकर यांच्या समाधीस्थळी जाऊन दर्शन घेतले. यावेळेला आकाश फुंडकरांना अश्रू अनावर झाले. मंत्री संजय सावकार यांचं जळगावात आगमन होताच कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोषात त्यांचं स्वागत केलं. यावेळेला आदिशक्ती मुक्ताईची आरती करत सावकार यांनी दर्शन घेत आशीर्वाद घेतले. पंकज भोयर यांना मंत्रिपद मिळाल्यानंतर त्यांचं वर्ध्यामध्ये जोरदार स्वागत करण्यात आलं. यावेळेला प्रशासनाने त्यांना पुष्पगुच्छ दिलाय तर कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात जल्लोष केला. उदय सामंतांनाही पदभार सांभाळल्यानंतर ते पहिल्यांदाच रत्नागिरीमध्ये आले. यावेळेला कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात फुलांची उधळण करत त्यांचं जंगी स्वागत केलं. मंत्रिपद स्वीकारल्यानंतर शिवेंद्रराजे भोसले पहिल्यांदा साताऱ्यामध्ये आले. यावेळेला शिवेंद्रराजे भोसलेंचं मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं. यावेळेला त्यांच्यासोबत हजारो कार्यकर्त्यांचा ताफा होता. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांचं यवतमाळमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आलं. यावेळेला भाजप कार्यकर्त्यांनी त्यांच्यावरती जेसीबीमधून पुष्पवृष्टी केली. शालेय शिक्षण मंत्री पदावरती वर्णी लागल्यानंतर दादा भुसेंचं मालेगावात आगमन होताच त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलेलं आहे. भुसेंच्या समर्थकांनी त्यांची वाजत गाजत मिरवणूक सुद्धा काढली. वीकेंडमुळे मुंबई गोवा महामार्गावरती मोठी वाहतूक कोंडी झालेली होती. इंदापूर ते बायपास मार्गावरती तब्बल 2 किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा बघायला मिळाल्या. खेड तालुक्यातील नारंगी नदीमध्ये मोठ्या प्रमाणात गोवंश जनावरांचे अवशेष सापडल्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालेलं होतं. यावेळेला नागरिकांची पोलिसांसोबत बाचाबाची झाली तर काही जणांवरती पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज सुद्धा केला. बोरिवलीतील मेट्रो स्थानकाच्या शेजारी अवैधपणे रॅबिट आणि कचरा टाकला जातो, त्यामुळे नागरिकांना त्रासाला सामोरं जावं लागतं. या प्रकरणी कारवाई करण्याचे आदेश केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी दिले. कुरवळ जावळी धरणाला गळती लागल्याने ते धरण कोणत्याही क्षणी फुटण्याची भीती नागरिकांनी वर्तवली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसानासह जीविताची हानी होण्याची शक्यता आहे. वाढत्या प्रदूषणामुळे आणि ग्लोबल वॉर्मिंगमुळे जग हैराण झालंय. असं असताना भारतात मात्र हिरवळ वाढलेली आहे. सरकारने नुकतेच जाहीर केलेल्या इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्टनुसार भारतातील वनक्षेत्रामध्ये 1445 चौरस किलोमीटरने वाढ झाली आहे. पेन्शनधारकांसाठी आता EPFOनं उच्च पगारावरती निवृत्ती वेतनासाठी वेतन तपशील ऑनलाईन सबमिट करण्याची अंतिम मुदत वाढवलेली आहे. पेन्शनधारक हा तपशील 31 जानेवारी 2025 पर्यंत सबमिट करू शकतात. द्राक्षांपासून तयार होणाऱ्या मनुक्याला आता कृषी उत्पादनाचा दर्जा देण्यात आलेला आहे. यावेळेला मनुक्यावरील GSTतून मुक्त करण्याच्या मागणीला सरकारने मान्यता दिली.
सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी मागील अनेक महिन्यांपासून अंतराळामध्ये अडकलेले आहेत. यावेळेला सुनीता विल्यम्स यांनी अंतराळामध्येच त्यांच्या सहकाऱ्यांसोबत ख्रिसमस साजरा केलेला आहे. त्याचा फोटो नासाने शेअर केला आहे. अमित शहांच्या आणि भाजपाच्या विरोधात काँग्रेसने साकीनाका परिसरामध्ये निषेध मोर्चा काढलेला आहे. यावेळेला अमित शहांनी जाहीर माफी मागत त्वरित राजीनामा द्यावा अशी मागणी नसीम खान यांनी केली. मंचरमध्ये अवैध धर्मांतराच्या विरोधामध्ये हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्यात. हिंदुत्ववादी संघटनांनी मोर्चा काढून निदर्शनं केली. शहापुरामध्ये मुख्य बाजारपेठेमध्ये ज्वेलर्सच्या कामगारावरती गोळीबार करण्यात आलेला आहे. यात त्याचा मृत्यू झाल्यामुळे या घटनेच्या निषेधार्थ शहापूर बाजारपेठ बंदची हाक देण्यात आली. यावेळेला संतप्त व्यापाऱ्यांनी मूक मोर्चा काढून निषेध नोंदवला. जळगावातील एका हॉटेलमध्ये चालणाऱ्या कुंटणखान्यावरती पोलिसांनी छापा टाकलेल्या या कारवाईमध्ये एका बांगलादेशी तरुणी सापडलेली आहे. त्यामुळे खळबळ उडालेली आहे. तरुणीकडे भारतात येण्यासाठी कोणतीच कागदपत्र नसल्याचं समोर आलंय. तर पोलिसांनी आतापर्यंत तिघांना या संदर्भात अटक केली. राज्य उत्पादन शुल्क विभागाने मालेगावच्या घोडेगाव भागामध्ये बनावट दारू तयार करणाऱ्या कारखान्यावरती छापा टाकलेला आहे. 70 लाखांचा मुद्देमाल जप्त करत 4 जणांना अटक करत गुन्हा दाखल केला. छत्रपती संभाजीनगरात अवैधरित्या दारू विक्रेत्यांवरती राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केलेली आहे. यात एकाला ताब्यात घेतलेला असून 73,000चा मुद्देमाल जप्त केला आहे. अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील गोपगव्हाण शेतशिवारामध्ये राखणदारीसाठी गेलेल्या तरुणाची हत्या करण्यात आलेली आहे. यावेळेला आरोपींना अटक करत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा इशारा ग्रामस्थांनी दिला. सोनसाखळी चोरीचे व्हिडिओ बघून चोर बनलेल्या बदलापुरातील 5 जणांच्या टोळक्याला पोलिसांनी जेरबंद केलेला आहे. बदलापुरात सोनसाखळी चोरांनी धुमाकूळ घातलेला होता. पिंपरी चिंचवड पोलिसांच्या वाकड पोलिसांनी हरवलेले आणि चोरीला गेलेले 20 लाखांचे 120 मोबाईल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलेलं आहे. पोलिसांनी हे फोन त्यांच्या मूळ मालकांच्या स्वाधीन केले. नगर मनमाड महामार्गावरती एसटी बस आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला. या बसमधील अनेक प्रवासी हे जखमी झालेले असून बसचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. बीडच्या माजलगावात एसटीने दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघातामध्ये जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला. हिंगोली वाशिम महामार्गावरती ट्रकचा अपघात झालाय. भरधाव वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे ट्रक पलटी झालाय. या अपघातामध्ये चालक गंभीर जखमी झालेला असून त्याच्यावरती रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. धुळ्यामध्ये मुंबई आग्रा महामार्गावरती शिवशाही बसला भीषण आग लागलेली आहे. आगीमध्ये बस संपूर्णपणे जळून खाक झाली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. एक छोटासा ब्रेक